कधी कधी आपण एवढे सगळे प्लॅनिंग करून ठेवतो पण ते काही सक्सेसफुल होत नाहीत आणि एखाद्या वेळेस असं अचानक एखादी गोष्ट ठरते आणि आपण लगेच प्रवासाला लागतो. अचानकच आमचं ठरलं होतं की स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आणि निघालो की आमच्या चिल्लर पार्टीला लगेचच भूक लागली. इकडे म्हणे कुंदा चहा भारी मिळतो. आता कुंदा चहा घ्या किंवा तंदुरी चहा घ्या, कसलेही चहा घेतले तरी काही फरक पडत नाही. आम्हाला मात्र हा असाच चहा लागतो आणि तो चहा कसा मिळाला हे सुद्धा तुम्हाला माझ्या तोंडावरून समजलंच असेल. लांबोटीमध्ये थांबलो होतो त्यामुळे चिवडा आणि इकडची स्पेशल शेंगदाणा चटणी तर घेतलीच पाहिजे. थोडीशी शॉपिंग केली. आता इकडे थांबलो होतो चहा घेण्यासाठी, दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. यावेळेस ठरलं होतं घरून काही न्यायचं नाही, जे खायचं ते बाहेरच खायचं. आम्ही मात्र हे मागवलं पण पोरांचं खाण्याकडे अजिबातच लक्ष नाही, कारण बाहेर खेळण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे त्यांचं तेच खेळायचं चाललं होतं. आता इथून आधी तुळजापूरला जाण्याचं आमचं प्लॅनिंग होतं आणि इथे आल्यानंतर समजलं की इथून तर एंट्री नाहीये, देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर दुसऱ्या रस्त्याने जावं लागणार. आता एवढ्या लांब चालत आलो होतो तर फिरून तेवढ्याच लांब आम्हाला पुन्हा जावं लागलं आणि या सगळ्या पायऱ्या उतरून खाली जायचं होतं आणि तिथे गेल्यानंतर समजलं की लाईनला लागलो तर मुखदर्शनाला 3 तास लागणार. मग पुन्हा ह्या पायऱ्या चढून आम्ही तिसऱ्या दरवाजाला गेलो आणि तिथे गेल्यानंतर समजलं इथे पोलीस आहेत, आपल्याला मंदिराच्या आवारात सुद्धा जाऊन देणार नाहीत. मग डोकं थोडंसं शांत केलं, थोडीशी शॉपिंग केली, कारण पर्याय तर दुसरा काही नव्हता, कारण पुढच्या प्रवासाला आम्हाला निघायचं होतं आणि इथे खूप सारा टाइम घालून पण उपयोग नव्हता. आधीच हे सगळं आम्हाला माहिती असतं तर आम्ही पास घेऊन आतमध्ये गेलो असतो, पण आता म्हटलं जाऊ दे, बाहेरूनच दर्शन घेऊया आणि अक्कलकोटमध्ये आम्ही गेलो. आता इथे सुद्धा एवढी गर्दी होती आणि एवढ्या स्टाईलमध्ये मी चालताना तुम्हाला दिसतीये, पण पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी एकदम टेन्शनमध्ये आले, कारण माझी ओढणी त्या गर्दीमध्ये पडून गेली होती. पण आमच्या आहोंनी जाऊन ती ओढणी माझी आणली. आता एवढी सगळी गर्दी होती पण आमचं इथे खूप छान दर्शन झालं. तिथे हा प्रसाद घेतला आणि निघालो. आता एवढी जास्त भूक लागली होती की कुठे थांबायचं. आता एका हॉटेलमध्ये थांबलो पण एवढी वेटिंग तिथे होती की आम्हाला काही दम निघला नाही, त्यामुळे आम्ही असे भजी घेतले आणि गार्डन मध्ये बसूनच ते भजी खाल्ले. अशा भजींना आम्ही तरी खेकडा भजी म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. आता अख्खा दिवस तर आम्हाला कुठे ना कुठे घालवायचा होता, त्यामुळे म्हटलं चला इथून आपण ना दुसऱ्या मंदिरात जाऊया. सोलापूर मधल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो. मागच्या वेळेस आम्ही आलतो ना त्यावेळेस बाहेरचं हे असं काही नव्हतं आणि ह्यावेळेस ते वेगळं केलं होतं, तर खूप छान वाटत होतं. हे मंदिर ना खरंच खूप छान आहे. इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. आता असं वाटत होतं की दिवस मावळण्याच्या टायमिंगलाच आपण इथे पोहोचायला हवं होतं. आणि हे जे तळ आहे ना, मागच्या वेळेस आम्ही आलेलो त्यावेळेस इथे कमळाची फुलं होते आणि आता इथे मस्त बदकं आहेत आणि हे वातावरण ना खूप छान वाटत होतं. आता निघालो परतीच्या प्रवासाकडे आणि हा आहे आमचा शेवटचा टप्पा, जो म्हणजे आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो. मस्तपैकी जेवण केलं आणि खूप हेवी झालं की मला तर हे हवं असतं आणि इकडची फेमस आहे ही खावा पोळी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.